लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये एका जागेवरून जोरदार फाटलं होतं। ही जागा होती सांगलीची। या जागेसाठी शिवसेना जो की उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली। जागेवरून महाविकास आघाडीत वादही झाले, तरी उद्धव ठाकरे यांनी ही जागा पदरात पाडून घेतली। जिल्हा परिषद सदस्य राहिलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले। तिकडे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले। त्यांनी भाजपचे संजय काका पाटील चंद्रहार पाटील यांना चांगलेच धोबीपछाड दिले। ठाकरेंचा पैलवान चंद्रहार पाटलांना केवळ 60,860 मते मिळाली। त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले। हे आज आठवण्याचे कारण म्हणजेच त्यांचं चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेत। सांगलीमध्ये मातब्बर राजकीय नेते आहेत, त्या चंद्रहार पाटलांना पक्षात घेऊन शिंदेंना काय साध्य करायचंय, चंद्रहार पाटलांचा त्यामध्ये काय स्वार्थ आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सांगली जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघ आहेत। त्यात महायुतीचे 5 आमदार, राष्ट्रवादीचे 2 आमदार आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे। मिरजचे डॉक्टर सुरेश खाडे, सांगलीमधील सुधीर गाडगीळ, शिराळमधून सत्यजित देशमुख, जतमधून गोपीचंद पडळकर असे 4 भाजपचे आमदार आहेत। तर खानापूरचे सुहास बाबर हे एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहेत। तासगावमधून रोहित पाटील आणि इसामपूरमधून जयंत पाटील हे शरद पवार गटाचे आमदार आहेत। तर पलूस कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम हे काँग्रेसचे आमदार आहेत। म्हणजेच एकेकाळी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेली सांगली भाजपने काबीज केले असंच या माध्यमातून दिसतंय। सांगलीमध्ये अजित पवारांना विधानसभेला यश आले। त्यांनी रोहित पाटील, जयंत पाटलांविरोधात तगडे उमेदवार देऊन त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते यशस्वी करता आले नाही। त्यामुळे आता सांगलीमध्ये ताकद वाढवण्यासाठी अजित पवार यांनी अनेक माजी आमदारांना पक्षात घेऊन ताकद वाढवली आहे। शिराळ्यातील शिवाजीराव नाईक, कवठे महाकाळचे अजितराव घोरपडे, आटपाडीचे राजेंद्र अण्णा देशमुख, जतचे विलासराव जगताप असे 4 माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा केवळ 1 आमदार आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगलीत आपल्या पक्षाला जनाधार मिळाला पाहिजे। त्यातूनच चंद्रहार पाटील यांच्यासह अनेक पैलवानांना शिंदेंनी त्यांच्या पक्षात घेतलंय। शिंदे गटात येण्यापूर्वी चंद्रहार पाटील यांनी पक्षासमोर काही अटी व शर्ती ठेवल्या असल्याचं बोलले जाते। विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी एक अट चंद्रहार पाटलांची आहे, कारण राज्यपाल नियुक्त 5 विधान परिषदेच्या जागा अद्यापही रिक्त आहेत। त्यातील एक जागा शिंदे गट मागू शकते। तसे झाले तर चंद्रहार पाटील हे विधान परिषदेवर जातील। क्रीडा संकुलाला निधी मिळावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी मोठी जबाबदारी द्यावी अशाही 2 मागण्या आहेत। शिंदेंना सांगलीत पक्ष विस्तार करायचा आहे, त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे देखील बोलले जाते। त्यामुळे त्यांना पक्षात घेतले गेले आहे। सामान्य चेहरा आणि खेळाडू असा दुहेरी फायदा शिंदेंना उचलायचा आहे। सांगलीमध्ये प्रत्येक मतदारसंघात स्वतःचा मजबूत गट आहे, दुसऱ्याला तिथे स्थान मिळून दिले जात नाही। त्या परिस्थितीत चंद्रहार पाटलांना स्थानिक नेत्यांशी स्पर्धा करून शिंदेंच्या शिवसेनेचा विस्तार हा करावा लागणार आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये आपले सदस्य निवडून देखील आणावे लागणार आहे। चंद्रहार पाटलांच्या मागे तरुणांची फळी आहे हे अनेकदा दिसून देखील आलंय। आता त्यांना त्याचा राजकीय फायदा देखील उठवावा लागणार आहे। चंद्रहार पाटलांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांच्यावरती खासदार संजय राऊत यांनी 1 कोटी केली आहे। ते पैलवान दिसत असले तरी ते कच्चं मडकं आहेत असं राऊत म्हणाले। आता एका शिवसेनेकडून दुसऱ्या शिवसेनेकडे आलेले चंद्रहार पाटलांना आपण कच्चं मडकं नाही तर पक्कं मडकं आहे हे सिद्ध करावे लागणार आहे। दरम्यान या व्हिडिओबाबत आपल्याला काय वाटते, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।